नमस्कार. आज मी खूप दिवसानंतर एवढी निवांत बसून व्हिडिओ बनवत आहे. सर्वात अगोदर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या मीनाक्षी गिरी यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत. तर व्हिडिओ बघण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला आवडला का आणि त्यामध्ये आणखीन आपण नवीन काय करू शकतो, काय सांगू शकतो, हे पण मला कमेंट करा. मी पुढचा व्हिडिओ त्यावरतीच बनवेन. थँक्यू. तर व्हिडिओ आज असं ह्याच्यासाठी बनवते की मी तुम्हाला माहिती आहे सुरुवातीपासूनच मी माझं वेट लॉसची जर्नी किती सोपी आहे हे मी तुम्हाला दाखवते. आणि खरोखर वेट लॉस करायचा म्हणून एक मोठा बाऊ केलेला आहे. म्हणजे एक वेट लॉस होऊ शकत नाही अशी एक मोठी भीती आहे लोकांची. या कुठलेही गोळ्या, औषध खावंच लागेल वेट लॉसला अशी लोकांना वाटतं. पण मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला सांगते, कोणतंही औषध या कुठल्या टॅबलेट नाही, या कुठलं डाएट नाही, स्ट्रिक्टली कुठलंही डाएट नाही की तुम्ही कार्बोहायड्रेट सोडा, तुम्ही म्हणजे चपाती खाऊ नका, तुम्ही भाकरी खाऊ नका, तुम्ही भात खाऊ नका, तुम्ही गोड खाऊ नका. हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे सगळे प्रकार मी माझ्यासाठी खोटं ठरवलेलं आहे. मी सर्व खाऊन एकदम सोप्या पद्धतीने वेट कमी केलेले. मी तुम्हाला दाखवते वेट कसं कमी केलेले मी. आणि तुम्ही बघू शकता, हा जो ड्रेस आहे ना, हा एवढा आणखी लूज आहे. मी हा टाईट केलेला होता. हा जो ड्रेस आहे हा माझा 2015चा टॉप आहे. हा आज मी बघितला आणि मला हा खूप आवडत होता म्हणून मी ठेवलेला होता. कारण माझा त्यावेळेस वेट खूप वाढलेलं होतं आणि वेट जास्त वाढल्यामुळे हा कुर्ता मला घालता येत नव्हता. आता 2015 आणि हा 2024. तर माझं जे वेट वाढत गेलं ना, ते 2016पासून हळूहळू वाढत गेलं. कुठलंही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, जेव्हा आपण आता सोशल मीडियावरती ना खूप सारे व्हिडिओ आहेत की 1 हफ्त्यामध्ये तुम्ही 10 किलो वजन कमी करा, 1 महिन्यात तुम्ही 10 किलो वजन कमी करा, 2 महिन्यामध्ये तुम्ही 20 किलो वजन कमी करा. पण मला तुम्ही कमेंट करून सांगा की काय तुमचं वजन खरंच एका महिन्यामध्ये 10 किलो वाढलेलं होतं का? का एका महिन्यात तुमचं वजन 5 किलो वाढलेलं होतं का? या एका महिन्यात तुमचं डायरेक्टली 4 किलो वजन वाढलं होतं का? या एका हफ्त्यात तुमचं 2 किलो वजन वाढलं होतं का? नाही, असं नसतं. आपलं वजन हळूहळू वाढलेले आणि आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे वजन वाढलेले. हा माझा एक्सपिरियन्स, हा माझा अनुभव मी तुम्हाला सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाऊसवाईफ असो या वर्किंग वुमन असो, यांचा टाईम टेबल बरोबर नसतो, या त्यांच्याकडे वेळ नसतं, जिमला जाता येत नाही आणि खूप सारे टॅबलेट खाल्ल्यामुळे शरीरावर साईड इफेक्ट होतं. ह्या गोष्टींनी लोक वेट लॉसचा बाऊ करतात. पण एक सांगू का, वेट लॉसला घाबरायची गरज नाही आहे. वेट लॉस होतं. मला थायरॉइड आहे आणि आता खूप कमी प्रमाणात माझी टॅबलेट चालू आहे. मला 150ची टॅबलेट घ्यावं लागत होती 2013पासून. आणि त्यानंतर मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले तुम्हाला की खूप मोठे मोठे म्हणजे आजार स्टेप बाय स्टेप होत होते. मला कंटिन्यू मला डॉक्टरकडे जावं लागत होतं. त्यामध्ये 2015-16ला मी स्पोर्ट टीचर असल्यामुळे मी एक कॉलेज जॉईन केलेलं होतं आणि त्यामध्ये माझे जे कलीग होते ते हर्बल लाईफचं करत होते, हर्बल लाईफचे प्रोडक्ट विकत होते. तर त्यावेळेस माझं वजन एवढं नव्हतं. त्यावेळेस माझं वजन आत्ता जेवढं आहे ना तेवढंच होतं. पण त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुमचं वजन खूप आहे, तुम्ही हे घ्या. आणि आमच्या प्रिन्सिपलनी ते कंपल्सरी केलं म्हणून मला ते घ्यावं लागलं. पण मी ते अर्धाच डब्बा घेतला आणि अर्धा फेकून दिला. पण तो जो अर्धा डब्बा घेतला ना त्यामुळे माझं वजन जेव्हा मी बंद केलं त्यावेळेस माझं वजन वाढायला लागलं, खूप वाढलं. त्यानंतर मी जिम पण जॉईन केली होती. मी जिम जॉईन केली, जिम बंद केल्याच्या नंतर परत माझं वजन वाढलं. असं करता 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 हळूहळू वजन वाढायला लागलं. जेवणाचं टायमिंग व्यवस्थित नव्हता. कधीही जेवायचं दुपारचं, कधी जेवायचं संध्याकाळचं, कधी जेवायचं रात्रीचे 11-12, कधीही जेवणाचा टायमिंग होता. जे पुढं आलं ते खायचं. बाहेर गेलं तर वडापाव, समोसे, कचोरी, जे जे समोर येईल ते चालूच. म्हणजे आपण म्हणतो ना की
एक पाण्याची बॉटल असते, त्या पाण्याच्या बॉटलमध्ये तेवढंच पाणी भरायला पाहिजे की जेवढं त्याच्यात बसतं. जर आपण जास्त भरलं ना तर काय होतं माहिती आहे का, ओव्हरफ्लो होऊन सांडतं. तर बॉडीमध्ये आपलं ओव्हरफ्लो होऊन सांडायचं कसं की आपलं फॅट वाढत चालतं. मी अगोदर पण सांगितलं तुम्हाला, मी कुठलीही डायटिस्ट नाही आहे. एक मिनिट, मी कोणतीही डायटिस्ट नाही आहे. मी एक फिजिकल टीचर आहे आणि मी क्रिकेट कोच असल्यामुळे फिटनेस हा मला अगोदरपासून माहिती होता. पण तो मुलांना कोचिंग करत होते, पण मी स्वतः करत नव्हते. एवढं माझं दुर्लक्ष होतं. दुपारचं स्कूलमधून आल्याच्यानंतर जेवण करायचं, परत संध्याकाळी जेवण करायचं, हे सगळं टाईम म्हणजे काही आपण मराठी भाषेत आरबट चरबट काही खाल्लं होतं मी, काहीही आलं ते टाकायचं हे चाललं होतं. पण लॉकडाऊनमध्ये कोविडच्या टाईममध्ये मला कोविड झाला. कोविड झाल्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी माझी इतकी केअर केली की अंडे खा, चिकन खा, ह्याच्याने होत नाही, त्याच्याने ते होत नाही, खजूर खा, बिस्किट खा, काजू बदाम खा, सगळं खाऊन माझं, आणि बाहेर जाता येत नव्हतं, ग्राउंड बंद होतं, त्यामुळे माझं वजन खूप वाढलं. खूप म्हणजे 86 वेट कशाला म्हणतात. ड्रेस घ्यायला गेले ना तर ड्रेस घ्यायला गेल्यावर XXL, कधी कधी 4XL असे बसायचे. तर पण माझ्या आजूबाजूला जे लोक होते, जे माझ्यावर प्रेम करतात, त्यांनी मला कधीच बोलले नाही की तुझं वजन वाढलं. पण असं कुणी ना कुणी पाहिजे असतं की तुमचं वजन वाढलं हे सांगणारं. तर ज्यावेळेस मी गेले, मला कुणीतरी सांगितलं, म्हणजे त्यांनी डायरेक्टली बोललं की आप फट जाओगी. त्याच्यामुळे मी माझं वजन कमी करायचं ठरवलं. मी खूप स्टडी केली, खूप सारे गुगलवर सर्च केले, यूट्यूब चॅनल बघितले, सगळं केलं. सगळं करता 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 मी दीक्षितांचे पण व्हिडिओ बघितले आणि 32चं पण बघितलं, म्हणजे जे स्वीकार भारद्वाज सर आहेत ना, ते पण बघितले. तर मी सर्व बघून एक ठरवलं की मी पहिलं स्वतःवर एक्सपेरिमेंट करते, मग दुसऱ्यावर. तर मी सुरुवातीला 2 टाईम जेवायचं ठरवलं. सकाळी मी 9:30 ते 10 वाजता जेवण करते आणि संध्याकाळी 7:30 ते 8 ह्या दरम्यान माझं जेवण होतं. तर दुपारी मला थोडीशी भूक लागायची, हळूहळू कंट्रोल केलं. आता असं झालेलं आहे ना की सकाळी एकदा जेवलं ना तर संध्याकाळपर्यंत मी फक्त पाणी पिते. कुठल्या गेस्टकडे गेले ना, नाही म्हणायला शिका. कुठल्या गेस्टकडे गेलं आणि त्यांनी जर म्हणलं ना चहा घ्या, कॉफी घ्या, तर मी सांगते की सॉरी, मी चहा कॉफी घेत नाही. मला मीटिंगला खूप ठिकाणी जावं लागतं, तर मी सांगते सॉरी, मला पाणी द्या, चहा कॉफी मला नको. म्हणता लोक की हो डाएट करता येते, ठीक आहे म्हणू द्या. तुम्ही तुमचं वजन कमी झालं ना ते तुम्हाला चांगलं वाटणार आहे. लोक बोलता आणि शांत बसतात. लोक वजन वाढल्यावर पण बोलतात, कमी झाल्यावर पण बोलतात. त्यामुळे ना ऐकायचं किती हे आपल्याला माहिती. हळूहळू माझं वजन कमी व्हायला लागलं. सुरुवातीला माझे इंचेसमध्ये खूप फरक पडला आणि मी एक्सरसाइज करायला चालू केलं. सकाळी 5:30ला एक्सरसाइज करायचे, संध्याकाळी वॉकिंग करायचे, जेवल्याच्या नंतर वॉकिंग करायची म्हणजे मी आत्ता पण वॉकिंग करते. मी रोज 11 किलोमीटर वॉक करत होते, सकाळी आणि संध्याकाळी. असं करता करता मी आता 68वर आले. आता माझं वजन आहे ना स्टक झालेलं आहे. वजन माझं 68च्या खाली जवळजवळ 3 महिन्यापासून 68पासून खाली गेलेलंच नाही आहे. त्यामुळे आता मला आता आणखी थोडंसं प्रयत्न करावा लागणार आहे. प्रयत्न म्हणजे कसे, मध्ये मध्ये काय असतं ना, मॅचेस असतात, हे सगळे प्रॉब्लेम असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे स्पोर्ट्समध्ये लोक असतात ना, त्यांचा बोन्सचं वेट जास्त असतं, त्यांच्या हाडाचं वेट जास्त असतं. त्यामुळे ते थोडंसं कमी व्हायला वेळ लागतो. पण मला आता सर्वजण असे सांगत आहेत की आता तू वजन जास्त कमी करू नको, आहे तेवढं मेंटेन कर. आणि बरोबर आहे, जास्त पण बारीक झालेलं काही चांगलं वाटत नाही. लोक विचारतील कुठला आजार झाला आता बारीक झाली, तर असं पण काही करू नका. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलचा बदल करा. रात्री जागरण करणं बंद करा. आणि हो, जसं उन्हाळा चालू झालेला आहे, माझा चहा फक्त सकाळीच आहे. तो पण सकाळी खूप कमी साखरेचा चहा असतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि संध्याकाळचा चहा मी घेतच नाही. मी अधूनमधून गोड पण खाते, अधूनमधून चायनीज पण खाते, अधूनमधून पावभाजी पण खाते, पण लिमिटमध्ये. कुठलाही तुम्ही 2च टाईम जेवा आणि 1 घास 32 वेळा चावूनच खा. सुरुवातीला ना तुमचं हे दुखतं, हे सगळं 32 वेळा चावले, हे पहा, हे सगळं दुखायला लागलं ना की समजून त्याचं हळूहळू सवय पडेल. नंतर तुम्ही 32 वेळा असं चावून खाता. माझं सगळं
हे जे माझं रुटीन आहे हे बघून लोकांनी भरपूर वजन कमी केलं आणि त्याचमुळे मी आज हा व्हिडिओ बनवते. मी जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण तुम्ही जास्त मोठा व्हिडिओ बघितल्यावर बोर व्हाल. म्हणून सांगते की 1 घास 32 वेळा खा, हा जर फॉर्म्युला तुम्ही उपयोगात आणला आणि दिवसामधून 2च टाईम जेवण करायचं, म्हणजे आपल्याला दिवसभरात जर तोंड खोलायचं असेल तर बोलायसाठी आणि पाणी प्यायचं, याच्या व्यतिरिक्त खाण्यासाठी तोंड खोलायचं नाही. हे जर तुम्ही चालू केलं तर नक्कीच तुमचं वजन कमी होईल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल तुम्हाला की आता आंब्याचा सीझन येतो आहे ना, तर आंबे खाऊन पण काही लोक असं म्हणतात की आंबे खाल्ल्याच्या नंतर खूप सारं वजन वाढतं. तर मी मागच्या वर्षी पण आंबे खाऊन तुम्हाला वजन कमी कसं करायचं दाखवलेलं होतं आणि ह्या वर्षी पण दाखवेल. आणि परत एकदा सांगते की कुठलाही सीझन वजन कमी करायसाठी नसतो असा नाही. तिन्ही सीझनमध्ये तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, मी तिन्ही ऋतूमध्ये वजन कमी केलेले. आणि खरंच सांगते, माझ्या चेहऱ्यावर बघा, तुम्ही माझे फोटो बघा आणि एक वेगळीच फिलिंग असते जेव्हा तुमचं वजन कमी होतं. तुमचा आत्मविश्वास एकदम हायर लेवलला असतो तुमचं वजन कमी असल्यावर. आणि जेव्हा तुम्हाला कुणी खूप दिवसानंतर बघतं ना, विचारतं ना, हो खरंच किती बारीक झालं, काय खाल्लं. मी आत्ता मागे राहुरीला गेले होते मॅचेसला, तिथे एक माझी यूट्यूबवरचे फॉलोवर भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं, हो मी तुमचे व्हिडिओ बघते वेट लॉसचे आणि मी फॉलो पण करते. तर खरंच त्या ताईंना परत एकदा थँक्यू. माझे असेच व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आणि जर तुम्हाला पुढचा टॉपिक एखादा वेट लॉसचा तुमच्याकडे काही विषय असेल, काही या सजेशन असेल तरी सांगा, आपण त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवू. मी एकदम सिम्पलची स्त्री आहे की माझं घरचं पण काम असतं, ऑफिसचे पण काम असतं आणि मला सर्व खायला आवडतं. मला आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मँगोचा सीझन आलेले, आंब्याचा सीझन आला आहे. मला आंबे खूप आवडतात. तर आणखीन काय सांगू मी तुम्हाला, तुम्ही माझे व्हिडिओ बघतच राहता आणि छोटे छोटे ते जे रील टाकताना त्या पण मी टाकायचा प्रयत्न करते. कामाच्या व्यापामुळे मला खरंच जमत नाही, पण मी वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल, नक्कीच बनवेल. प्लीज माझ्यावर तुमचं प्रेम असंच राहू द्या. माझ्या यूट्यूब चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. थँक्यू.